महाशिवरात्रीला या 3 गोष्टी स्त्रियांनी नक्की कराव्यात। महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्रियांनी आवर्जून या गोष्टी कराव्यात। भगवान शिवशंकरांची उपासना केली तर आपल्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात। ज्या महिलांचे त्यांच्या पतीबरोबर पटत नाही किंवा काही कारणांमुळे त्यांच्या संसारात अडचणी आलेल्या आहेत, सुख शांती नाही किंवा संसार सुख समृद्धीचा व्हावा, यासाठी सुद्धा भगवान शंकरांची उपासना स्त्रियांनी नक्की करावी। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत स्त्रियांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत। खरं तर स्त्रिया उपास करतात आपल्या पतीला सुख शांती मिळावी आणि संसार सुखाचा व्हावा यासाठी। म्हणून तर अगदी लग्नाआधीपासूनच हरतालिकेचा उपवास करतात। शिवपार्वतीच्या व्रताचे अनेक उपवास केले जातात। महाशिवरात्री दिवस माता पार्वती व भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा खास व विशेष दिवस मानला जातो। महाशिवरात्रीचा उपवास प्रत्येक स्त्रियांनी करावा, जसा स्त्रियांना जमेल तसा करावा व फळाहार करून करावा। शिवशंकरांच्या जागृत शिवमंदिरात जाऊन शिवदर्शन घ्यावे। शिवपिंडीवर 21 पांढरी फुले व 21 बेलपत्र अर्पण करावे। दूध व पाण्याने अभिषेक करावा व ओम श्री उमा महेश्वराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा। संसार सुखी होण्यासाठी, पती-पत्नीमधील वादविवाद कमी होण्यासाठी, संसारातील अडचणी कमी होण्यासाठी शिवपार्वतीची पूजा प्रत्येक स्त्रियांनी नक्की करावी। तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृत पोथीचे वाचन करावे। पूर्ण पोथी वाचणे शक्य नसेल तर शिवलीला अमृताचा 6वा अध्याय वाचावा। तुम्ही महाशिवरात्री दिवशी माता पार्वती व भगवान शिवशंकरांची पूजा करावी। महिलांच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात, जसे की पतीला व्यसन असणे, सासू-सुनेचे वादविवाद असणे, त्यामुळे पती-पत्नीमध्ये आलेला दुरावा, या सगळ्या गोष्टींवर भगवान शंकर व माता पार्वतीच्या उपासनाने उपाय मिळतो असे म्हटले जाते। यामुळे श्रद्धा व भक्तीने महाशिवरात्री दिवशी माता पार्वती व भगवान शिवशंकराचे पूजन करावे। महाशिवरात्री दिवशी पूजा कशी करावी पाहूया। एक पाट ठेवून त्यावरती लाल कपडा अंथरून माता पार्वती व भगवान शिवशंकरांची संयुक्त मूर्ती ठेवावी। भगवान शिवशंकरांच्या समोर भस्म ठेवावा व माता पार्वती समोर हळदी कुंकू ठेवावे। भगवान शिवशंकरांना 11 धोत्र्याची फुले, 11 बेलाची पाने व्हावीत व 2 सुगंधी अगरबत्ती लावा। गूळ व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, दीप प्रज्वलित करावा व पूर्ण भक्तिभावाने हा उपवास करावा। यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील व तुमच्या पती-पत्नीमधील वादविवाद कमी होतील व तुमच्या पती-पत्नी नात्यामध्ये प्रेम वाढेल। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।